2 ते 3 दिवसापासून किंवा जास्त 5 दिवस झाले असेल व्हिडिओ नाही येत आहे. तर या 5 दिवसात मी थोडंसं AutoCAD 2D ट्राय केला. AutoCAD 2D ट्राय केला, पण मोबाईलवर ट्राय करण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण प्रॉब्लेम माहिती आहे कुठे येत होती? प्रॉब्लेम येत होती की कोऑर्डिनेट जो आहे, जो मोबाईलमध्ये AutoCAD काम करायचा तो काम नाही करत होता. तो इकडं तिकडं कुठं पण जसा म्हणतो तसं जात होता. तर प्रयत्न केला की असं करून बघतो, तसं करून बघतो, तसं करून बघतो, पण नाही झालं. त्याच्यानंतर 2-3 दिवस जे होते त्याच्यामध्ये मी थोडंसं माझ्या घराच्या वरती एक सेटअप बनवायचा ट्राय केला. तर त्यामध्ये 2 टेबल्स, हे इकडचं माऊस, हे थोडंसं सिटिंग एरिया, एक कूलर, इलेक्ट्रिक फिटिंग, बोर्ड, हे सगळं थोडंसं ट्राय केलं. तर त्याच्यामुळे वेळ झाला आणि कालपासून थोडासा याच्या मागे लागला. याच्या मागे म्हणजे हे एक थोडंसं शीट बनवून बघतो म्हटलं की कसं काम करणार आहे. तर AutoCAD 2D ट्राय नाही झाला बरोबर, पण हा एकदा ट्राय करून बघतो म्हटलं याचा कसा रिझल्ट येते. पण याचा मला भरपूर छान रिझल्ट आला. एकदम स्टार्टिंग फेज आहे, जर AutoCAD नाही आहे तर कसं करायचं, तर असं करून घ्यायचं आहे की नाही. बढिया दिसतंय ना प्लॅन. ट्राय केला. तर आणखी 1-2 जणांनी मला थोडंसं विचारलं की भाऊ कसं, तर हो, प्लॅन बनवू शकतो आता मी, आणि चांगला प्लॅन बनवू शकतो. तर त्या गोष्टीच्या मागे होतो म्हणून काही व्हिडिओ आले नाही. तर ते थोडंसं कामात राहते. माझा एकच उद्देश होता आधी पण नंतर पण, की व्हिडिओ कमी आले तरी चालणार किंवा व्हिडिओ कमी बनले तरी चालणार, पण क्वालिटी राहिली पाहिजे. आणि हे सगळं करत आहो. तर हे सगळं करण्याच्या मागचा एकच उद्देश आहे की काही तयारी आधी करून ठेवा लागते. नंतर काही आपण करत आहोत त्याच्यानंतर ते प्रॉब्लेम नाही आले पाहिजे. तर काही गोष्टीची तयारी आधीच करून ठेवतो मी. हळूहळू ह्या गोष्टीचे नंतर फायदे दिसणार म्हणजे दिसायला येईल. पण आता नाही, आता सध्या सुरुवातीचे फेज आहे तर काही प्रॉब्लेम राहू शकते, बट नंतर येईल. तर अशी हे 3 ते 4 दिवसाचे शेड्यूल होतं. बाकी भेटू मग नंतर.